माणसाची किंमत वाढली का कमी झाली संसारामध्ये? आणि तेच परमार्थ करणाऱ्या परमार्थामध्ये ज्या साधकाचं वय वाढत गेलं किंमत वाढत जाते. जितकं वय वाढलं तेवढी किंमत वाढते. साखरखेडेकर बाबांचं 87 वर्ष वय आहे, पण आजही सगळ्यांच्या मनात जो श्रद्धा आहे, जो भाव आहे, जो सन्मान आहे, तो आपल्या सगळ्यापेक्षा मोठा आहे की नाही? राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांचं 104 वयाच्या वरचं होतं. जितके वयस्कर ज्येष्ठ शिवाचार्य होते सगळ्यात जास्त सन्मान होता. म्हणजे किंमत मोठी होती की नाही? परमार्थ होता आणि संसाराचा हा सगळ्यात मोठा फरक आहे. संसारामध्ये अवयव घटत गेले की माणसाची किंमत घटत जाते, आणि परमार्थामध्ये या ठिकाणी अवयव या ठिकाणी क्षीर्ण होत गेले की त्यांचा अनुभव वाढत जातो, आणि त्या अनुभवाच्या पोटी, त्या साधनेच्या तपश्चर्याच्या पोटी त्यांची किंमत वाढत जाते. हे सगळ्यात मोठा फरक आहे. म्हणून संसार वाईट आहे असंही देवानं संतांनी नाही सांगितलं, परंतु संसार हा फक्त प्रयोगात्मक आहे. तुम्हाला कशासाठी? त्या परमेश्वराजवळ जाण्यासाठी मधातला मार्ग आहे. कारण निर्गुण निराकार असणाऱ्या देवाला आपलंस करण्यासारखं आपल्या या देहाला, शरीराला, इंद्रियाला कळणार नाही. कारण इंद्रियाला सवय कशी लागलेली? आकार उकाराची, स्वरूपाची. मग स्वरूपाची सवय लागल्यामुळं याला प्रेम निर्माण कसं होणार? त्याला आकारच नाहीये. मग त्या परमेश्वराविषयी प्रेम निर्माण करण्यासाठी संसार हा प्रॅक्टिकल तुम्हाला दिलेला आहे, प्रयोगात्मक. जसं संसारामध्ये पती पत्नीवर प्रेम करतो, पत्नी पतीवर प्रेम करते, बाप मुलावर करतो, मुलगा बापावर करतो, अशाच त्याच्याही पलीकडचं प्रेम हे परमेश्वरावर केल्या जावं, असा भाव समर्पित करावा, अशी काळजी केल्या जावी, असं समर्पण त्या ठिकाणी मनाचं व्हावं. अशा प्रकारचं प्रॅक्टिकली प्रयोग तुम्हाला शिकवण्यासाठी संसार निर्माण केलेला आहे. म्हणजे या संसारातून आपल्याला आपला कुटुंब व्यवस्था करून आपल्या आत्मविकासासाठी, आत्महितासाठी आपल्याला उरलेल्या त्या वेळ काढून त्याच्यातला आपण आपल्या आत्मकल्याणासाठी परमार्थाच्या मार्गावर चालायचं, देवाकडे धाव घ्यायची. तर तोच माझा रक्षण करणार आहे, तोच मला तारून नेणार आहे, शेवटी मला तोच त्याच्या स्वरूपात लीन करणार आहे. अशा प्रकारचा भाव जिथं निर्माण करून त्या परमेश्वराविषयी प्रेम आपल्या अंतःकरणात निर्माण करणं,